इथे उपस्थित सर्वांचे या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा असणारे ते व्यक्तिमत्व अहिंसा व सत्याच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर येथे झाला, तर लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील 7 मैल दूर मुघलसराई येथे झाला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधले। भारताच्या दळणघडणीत बापूजींचा मोठा वाटा आहे। त्यांच्या आयुष्यातील पहिली 18 वर्षे आशिया खंडात म्हणजे भारतात व्यतीत झाली। बॅरिस्टरसाठी ते 3 वर्षे युरोपात इंग्लंडला राहिले आणि दक्षिण आफ्रिकेत तब्बल 21 वर्षे राहिले। आयुष्याच्या अशा प्रत्येक टप्प्यावर गांधीजी घडत गेले आणि यांच्याबद्दल आपल्याला आज चर्चासत्राच्या माध्यमातून अधिक माहिती मिळणारच आहे आणि ती आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी ठरणार आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नारायण उडकेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून याचे पूजन करावे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। 1929 ची लाहोरची राष्ट्रीय काँग्रेसची सभा गदगदत्या वातावरणात पार पडली। लाहोर काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली। लवकरच कायदेभंग आणि करबंदीची चळवळ सुरू झाली। 12 मार्च 1930 च्या सकाळी साबरमतीच्या आश्रमातून 79 सत्याग्रहीचा जत्था निघाला। जत्थ्याच्या मध्यभागी 61 वर्षाचे तरुणांना लादले असे उत्साही शांतीब्रह्म महात्मा गांधीजी होते। साबरमती ते दांडी हे 250 मैलांचे अंतर, रोज 10 मैलांचा प्रवास, खेडोपाडी सभा, भाषणे, प्रार्थना असा भरगच्च कार्यक्रम। हजारो रुपयाच्या राशी गांधींच्या पायाशी जमा झाल्या। या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांना गांधीजी सांगायचे की पैशापेक्षा मला माणसांचे मोल अधिक आहे। मिठाच्या या चळवळीमुळे हा सामान्य माणूस सत्याग्रहात उतरला की त्यातूनच मोठी क्रांती घडून येईल। शेवटी 6 एप्रिल 1930 साली साबरमतीच्या तीरापासून निघालेली ही शांती यात्रा दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचली। परमेश्वराचे नाव घेत घेत गांधीजी समुद्रात उतरले। हातात मुठभर मीठ घेऊन मी मिठाचा कायदा मोडला असे त्यांनी जाहीर केले। कायदेभंगाची ही लहानशी कृती पण त्याचे देशभर प्रतिसाद उमटले। असे होते आपले राष्ट्रपिता। यानंतर मी उडकेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आय व्ही मोरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी व्ही सावंत सर, बालमंदिर प्रमुख सीमा कंगराळकर आणि मराठी विभाग प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख पी एम पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस, त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या नंतर 35 वर्षांनी परंतु 2 ऑक्टोबर 1904 या दिवशी जन्माला आलेले मूर्ती लहान पण कीर्ती महान, जय जवान जय किसान असा नारा देऊन लोकप्रिय पंतप्रधान होणारे लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे। आणि या 2 महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे आणि सांस्कृतिक विभागाचे प्रथमतःच आभार मानतो। आणि मी आज फक्त या ठिकाणी शास्त्रीजींच्यावरती बोलणार आहे, कारण नंतरचं चर्चासत्र परत 4 वक्ते बोलणारच आहे, त्यामुळे मला सुद्धा जास्तीत जास्त वेळ मिळेल शास्त्रीजींच्यावरती बोलायला। तसं पाहिलं तर लाल बहादूर शास्त्री हे सुद्धा महात्मा गांधीजी यांच्या चळवळीतून तयार झालेले एक अपत्य आहे। पूर्णपणे गांधीवादी विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारे
आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये मुघलसराय इथं झाला. त्यांच्या आईचं नाव रामदुलारी आणि वडिलांचं नाव शारदा प्रसाद. लाल बहादूर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे रामदुलारी आपल्या माहेरी आल्या आणि माहेरी आल्यानंतर रामदुलारीचे वडील जे मुन्शी हजारीलाल यांनी त्यांचं पालनपोषण केलं. परंतु ते पालनपोषण करत असतानाच मध्येच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यामुळे रामदुलारी आणि लाल बहादूर यांची सर्वांची जबाबदारी रामदुलारीचे चुलते जे मुन्शी दरबारी लाल यांच्यावर जबाबदारी येऊन ठेवली आणि दरबारी लाल यांचे जे चिरंजीव आहेत बिंदेश्वर प्रसाद ज्यांनी लाल बहादूर शास्त्रीजींचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले, ते बिंदेश्वर प्रसाद हे अगदी लाल बहादूर शास्त्रींना त्यांनी अगदी वडिलांप्रमाणे प्रेम केलं आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. तर अशा प्रकारे अगदी बिकट परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या बालपणाला सुरुवात झाली. परंतु लाल बहादूर सुरुवातीपासूनच एक हुशार आणि चुणचुणीत असे विद्यार्थी होते. त्यांच्या बालपणीचे अनेक प्रसंग आहेत की त्या प्रसंगामधून त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध पैलू त्यांच्यामध्ये दिसून येतात. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जे आहे लाल बहादूरचं ते ह्याच्यामध्येच झालेलं आहे, म्हणजे मुघलसरायमध्ये झालेलं आहे. आणि ते नेहमी आपल्या नातेवाईकांच्या बरोबर वगैरे फिरायला वगैरे जायचे. त्यावेळेला ते चिकित्सक असायचे. त्यांच्याच लहानपणीचा एक प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तो प्रसंग मला पुन्हा एकदा सांगावा असा वाटतो की एक म्हातारे वृद्ध आपल्या डोक्यावरून आंब्यांची टोपली घेऊन जात असतात आणि शास्त्रींना उत्सुकता लागते की त्या टोपलीमध्ये काय आहे. त्यावेळेला ते विचारतात, आजोबा त्या टोपलीमध्ये काय आहे? मग ते सांगतात की माझ्याकडे आंबे आहेत आणि मला संध्याकाळ झालेली आहे, घरी जायची वेळ झालेली आहे आणि मी हे 1 पैशामध्ये सगळे आंबे देऊ शकतो. म्हणून त्यांनी ते 2 आंबे त्यांच्याबरोबर जे त्याचे मामा होते त्याला चाकायला दिले. त्यांनी चाकले, आंबे छान होते. त्यावेळेला त्याचे मामा म्हणायला लागले की आपण आंबे घेऊया. मग लाल बहादूरनी सुद्धा आपल्या खिशातून 1 आणा काढला आणि ते 1 आणा त्या म्हाताऱ्या माणसाकडे दिला आणि ते म्हाताऱ्या माणसाने ते आंबे मोजायला सुरुवात केली आणि 50 आंबे मोजून झाल्यानंतर लाल बहादूरनी त्याला थांबवलं आणि म्हणायला लागला की आम्हाला 50 आंबे पुरेसे आहेत, हे 50 आंबे तुम्ही नका देऊ. त्याला तो म्हातारा म्हणायला लागला, नाही मी तुम्हाला 1 पैशामध्ये सगळे 100चे 100 आंबे द्यायचं मी ठरवलेलं आहे आणि तुम्ही 100 आंबे घ्या असं म्हणायला लागला. ते सुद्धा लाल बहादूरनी म्हटले की नको, आमच्या कुटुंबापुरते हे पुरेसे आहेत आणि मला 50 आंबे पुरे. त्याप्रमाणे मग ते लाल बहादूरांच्याकडे ते आदरानच पाहिले आणि ते टोपली डोक्यावर घेऊन म्हातारे निघून गेले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे लल्लक मामा होते ते म्हणायला लागले, लाल बहादूर तू मूर्ख आहेस, त्यांनी 1 पैशामध्ये आपल्याला 100 आंबे देऊ केले होते, तू का नको म्हटलास? त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रीने त्या लहान वयात सुद्धा दिलेले उत्तर अगदी विचार करण्यासारखं आहे. त्यावेळेला ते म्हणायला लागले, एखादा माणूस जर अडचणीत असेल तर त्याच्या अडचणीचा आपण गैरफायदा कधीही घ्यायचा नाही, कारण संध्याकाळची वेळ झालेली होती, त्याला जायला वेळ झाला होता, म्हणून तो आपल्याला 1 रुपयामध्ये 1 आण्यामध्ये सगळे आंबे द्यायला तयार होता. तर अशा माणसाच्या अडचणीचा आपण कधीही गैरफायदा घ्यायचा नाही. आणि पुढे सुद्धा शास्त्रींच्यावर अनेक कठीण प्रसंग आले पण त्यांनी कुणाचाही गैरफायदा घेतलेला नाही. असं हे स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्व, म्हणजे बालपणापासूनच त्यांच्यावरती हे संस्कार झालेले होते. आणखीन एक त्यांच्याविषयी सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांचं खरं नाव जे आहे ते लाल बहादूर वर्मा, परंतु हे नाव त्यांना जातीवाचक वाटायचं आणि त्याचे मामा सुद्धा बिंदेश्वर हे सुद्धा त्या ठिकाणी आपलं आडनाव लावत नव्हते. तर त्यामुळे यांना पण वाटायला लागले की माझ्या नावापुढे सुद्धा वर्मा हे नाव नको, म्हणून त्यांनी आपल्या नातेवाईकांच्याकडं विनंती केली आणि शाळेतून त्यांनी आपलं जे लाल बहादूर वर्मा जे नाव होतं ते वर्मा नाव कमी करून घेतलं आणि फक्त ते आपल्या नावासमोर फक्त लाल बहादूर लिहायला लागले. नंतर ते शास्त्री कसे झाले तर ज्यावेळेला त्यांनी काशी विद्यापीठातून शास्त्री ही पदवी घेतली त्यानंतर त्यांच्या समोर हे नाव लावलं जाऊ लागलं आणि त्याच्यानंतर ते लाल बहादूर शास्त्री झाले. अशाच प्रकारचा आणखीन एक प्रसंग आपल्याला सांगता येईल की लाल बहादूर हे जसं गांधीजीने सत्य आणि अहिंसा याचा
बालमनावरती लाल बहादूरच्या बालमनावरती सुद्धा फार परिणाम झाला होता आणि ते सुरुवातीपासूनच शाकाहारी होते. त्यांच्या मामांना कबुतराचं मांस फार आवडायचं आणि ते मांस खायचे. त्यावेळेला घरी कबूतर पाळलेली असायची. ज्यावेळेला आठवण येईल त्यावेळेला ते कबूतर घ्यायचे आणि ते मारून त्याचं मांस खायचे. परंतु लाल बहादूरला हे आवडायचं नाही. तेव्हा एकदा काय झालं की लाल बहादूरना त्यांनी कबूतर पकडायला सांगितलं. त्यांनी ते पकडायला नकार दिला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणजे अधिकाऱ्यांना सांगितलं की ते कबूतर तू पकडून आणलंच पाहिजे. त्यावेळेला लाल बहादूर सुद्धा चुणचुणत होते. ते सुद्धा म्हणायला लागले की त्याला जर तुम्ही मारत नसाल तर मी घेऊन येतो. मग त्याप्रमाणे त्यांनी ठीक आहे मी मारणार नाही असं सांगितलं आणि त्याप्रमाणे लाल बहादूरने ते कबूतर आणलं. परंतु त्याच्या मामाने ते त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपलं कापून ते मांस त्याने खाल्लं. लाल बहादूर इथं थांबले नाही तर त्या दिवशी ते रात्रभर त्या दिवशी जेवणच केले नाही. सगळ्या घरच्या स्त्रियांनी सुद्धा आग्रह केला तरी सुद्धा त्यांनी अन्नग्रहण केलंच नाही. त्याच्यानंतर त्याचे मामा आले. मामा मोठ्या याच्यात म्हणायला लागले तू जेवतोस की नाही मुकाटानं, पण तरी सुद्धा ते जेवले नाही. शेवटी त्यांनी उपोषण सुरू केलं आणि घरच्या सगळ्या स्त्रियांचे लाल बहादूर हे प्रिय होते आणि त्यामुळे लाल बहादूरनी आपल्या उपोषणाला सुरुवातच केली, सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या मामाकडून शब्द घेतला की मी यापुढं मांस म्हणजे कबूतरला मारणार नाही असा शब्द घेतला, त्यावेळेला त्यांनी जेवण केलं. आणि खरोखर त्या बिंदेश्वर प्रसादांचं सुद्धा कौतुकच करावं लागेल. त्या दिवशीपासून ते सुद्धा पूर्णपणे शाकाहारी झाले आणि लाल बहादूर तर आयुष्यभर शाकाहारीच होते. तर अशा प्रकारे प्रचंड असा पगडा गांधी विचारांचा लाल बहादूर यांच्यावरती होताच. लाल बहादूरांचं बालपणीचं शिक्षण मुघलसरायमध्ये झालं. त्याच्यानंतर हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश घेतला आणि या ठिकाणी त्यांना निष्कामेश्वर मिश्रा नावाचे एक शिक्षक भेटले. जे शिक्षक अत्यंत विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते आणि लाल बहादूरचा विनयशीलपणा, त्यांचा संयम, त्यांचं ते वागणं एकंदरीत पाहून मिश्रा त्यांच्यावरती खुश झाले आणि त्याने आपल्या वर्गाचा मॉनिटर लाल बहादूरना केला. मग लाल बहादूर बारीक सारीक सगळी कामं जे मॉनिटरची कामं असतात ते अगदी प्रामाणिकपणे करायचे. मिश्रांना लाल बहादूर फार आवडायचे. मग ते म्हणजे शाळेमध्ये ज्या वेळेला अभ्यासक्रम असायचा तो तर अभ्यासक्रम ते शिकवायचे, शिवाय शाळा सुटल्यानंतर सुद्धा जादाचे तास घेऊन त्यावेळेला राष्ट्रप्रेम, देशभक्ती याविषयी मुलांच्या मध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी ते त्यांना सांगायचे. आणि या गोष्टी या मुलांना सगळ्यांना आवडायच्या आणि स्वातंत्र्याविषयी किंवा देशाविषयी त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायचं. यामुळे मिश्रा सर हे विद्यार्थ्यांचे प्रिय विद्यार्थी होते आणि प्रिय शिक्षक होते मिश्रा. आणि लाल बहादूर तर यांना आवडायचे. मग एकदा काय झालं की सहलीला जायचं ठरलं. सहलीला सुद्धा मध्ये मध्ये जायचे आणि त्याप्रमाणे लाल बहादूरला सांगण्यात आलं की मॉनिटर असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी होती की विद्यार्थ्यांचे पैसे जमा करायचे आणि सहलीला जायचे. त्याप्रमाणे लाल बहादूरने सगळ्या विद्यार्थ्यांचे पैसे जमा केले आणि जमलेले पैसे आणि ती यादी त्यांनी मिश्रा सरांच्याकडे दिली. मिश्रा सरांनी ती यादी पाहिली. त्या यादीमध्ये लाल बहादूरचं नाव नव्हतं. लाल बहादूरनी स्वतः आपलं नाव घातलं नव्हतं. मग त्यावेळेला लाल बहादूरला त्यांनी बोलून विचारलं की काय परिस्थिती आहे, कसं काय आहे, तुझं नाव कसं नाही. त्यावेळेला लाल बहादूरने अगदी सडेतोडपणे उत्तर दिले की माझ्याकडे पैसे नाही. त्यावेळेला मिश्रा सरांनी लाल बहादूरचे पैसे तर भरले, त्याला सहलीला घेऊन गेले. त्याच्याशिवाय सहलीहून आल्यानंतर ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. त्यांना आधीच मिश्रा सरांना 2 मुलं होती. त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना जे शब्द बोलले होते ते असे होते की आधीच 2 मुलं आहेत आणि हा तिसरा कशासाठी. त्यावेळेला मिश्रा सर म्हणायला लागले नाही, तो आपल्या मुलांची या ठिकाणी शिकवणी घेणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी लाल बहादूरला घरी बोलवलं. मग त्यांना माहिती होतं की लाल बहादूर शिकवणीचे पैसे सुद्धा घेणार नाही. मग त्यांनी ते पैसे तसेच मिश्रा सरांनी साठवले आणि ज्या वेळेला लाल बहादूरच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेला लाल बहादूरच्या आईच्या हातात ते त्यांनी पैसे दिले. त्यावेळेला लाल बहादूरला त्यांनी सांगितले की ही माझी मदत नव्हे, तुझा हा कामाचा मोबदला आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीपासून अगदी प्रामाणिकपणे काम करणारे लाल बहादूर यांच्यावरती मिश्रा सरांचे अनेक संस्कार झाले आणि त्यांना मदत सुद्धा झाली. आणि यामुळेच लाल बहादूरच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रप्रेम निर्माण झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेला 10वीला होते लाल बहादूर त्यावेळेला 1921 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ पुकारली आणि या चळवळीच्या निमित्तानं महात्मा गांधीजी देशभर फिरले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं केली. असंच एक भाषण ऐकण्यासाठी लाल बहादूर आपल्या मित्रांसमेत आणि मिश्रांसरांसमेत तो
गेला होता. तर त्यावेळेला महात्मा गांधीजींनी काय आवाहन केलं मुलांना, की ज्यांनी 16 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि जे सरकारी अनुदान घेऊन चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि त्या संस्थेमध्ये काम करणारे जे भारतीय विद्यार्थी आहेत आणि जे प्राध्यापक आहेत, त्यांची खरी आज देशासाठी गरज आहे असं आव्हान ज्यावेळेला महात्मा गांधींनी केलं, त्यावेळेला अनेक युवकांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडून त्यांच्या चळवळीमध्ये सामील झाले. त्याचबरोबर अनेक प्राध्यापक मंडळी सुद्धा, चांगले चांगले प्राध्यापक जे होते ते सुद्धा या ठिकाणी आपला राजीनामा देऊन ते याच्यामध्ये सामील झाले. मग गांधीजींनी काय केलं, की असे जे आपलं शिक्षण सोडून किंवा आपल्या नोकऱ्या सोडून जे आलेले लोक होते त्यांच्यासाठी आश्रमामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी शिक्षणाची सुद्धा सोय केली. आणि अशा माध्यमातूनच खरं तर काशी विद्यापीठाची सुद्धा स्थापना झाली होती आणि काशी विद्यापीठाचं उद्घाटन महात्मा गांधीजींच्या हस्ते झालं. अशा ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींनी ज्या वेळेला घरी परवानगी मागितली की मी शाळा सोडून या चळवळीमध्ये सामील होणार, अशी ज्यावेळेला परवानगी मागितली त्यावेळेला घरच्यांचा भरपूर विरोध झाला. घरच्या नातेवाईकांनी त्याला समजावून सांगितलं की तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, तू शिक्षण केलं पाहिजे, छोटी मोठी नोकरी केली पाहिजे आणि तुझं घर तू सांभाळलं पाहिजे. अशा वेळेला लाल बहादूर आपल्या आईचं मनोगत ऐकायला गेले आणि आईचा सल्ला त्यांनी विचारला. रामदुलाने एकच सल्ला त्यांना दिला की तुला तुझ्या मनाला जे पटतंय, जे वाटतंय ते तू कर. त्या दिवशी रात्रभर लाल बहादूर झोपले नाही. सकाळी उठले ते आणि थेट शाळेत गेले आणि आपलं नाव त्यांनी कमी करून घेतलं आणि ते गांधीजींच्या म्हणजे काँग्रेसचा एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. आणि इथून पुढे त्यांनी म्हणजे जी आपली स्वातंत्र्याची चळवळ होती या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी पुढे घेतली म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण या ठिकाणी त्यांना अनेक चांगले प्राध्यापक सुद्धा लाभले. डॉक्टर कृपाल, त्याच्यानंतर डॉक्टर भगवानदास यांच्यासारखे किंवा जे पुरुषोत्तम टंडन यांच्यासारख्या महान प्राध्यापकांशी यांचा संपर्क आला आणि याच्यातून ते नंतर घडत गेले. हे करत असतानाच त्यांनी दी सर्वंट्स ऑफ सोसायटी याचं सुद्धा सभासदत्व त्यांनी घेतलं लाल बहादूरने. आणि त्याच्यानंतर दी सर्वंट्स पीपल सोसायटी म्हणजे दी पीपल, आता या ठिकाणी या दोन सोसायटी आहेत. दी सर्वंट्स सोसायटी ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही गोपालकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली संस्था होती. आणि दी सर्वंट्स ऑफ पीपल्स सोसायटी ही जी आहे ही लाला लजपत राय यांनी सुरू केलेली. दोन्ही संस्थांचा किंवा सोसायट्यांचा उद्देश एकच होता की देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी कार्यकर्ते तयार करणे, त्यांना मदत करणे हाच त्यांचा उद्देश होता. तर याच्यामध्ये लाल बहादूरना चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक चांगल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला. इथं असतानाच जे सर्वंट्स दी पीपल सोसायटी याचे जे अध्यक्ष होते ते पुरुषोत्तम टंडन होते. यांच्या हाताखाली त्यांना भरपूर गोष्टी लाल बहादूरना शिकायला मिळाल्या. आणि खरं तर लाल बहादूरांचे राजकीय गुरु पुरुषोत्तम टंडनच होते. आता ज्यावेळेला लाल बहादूर या दोन्ही सोसायटीशी कार्याशी संबंधित होते किंवा या सोसायटीमध्ये कार्य करत असताना त्यांचा अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी किंवा नेत्यांशी सुद्धा संपर्क आला. आणि अशाच वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा लाल बहादूरांचं काम पाहिलं. आणि ते लाल बहादूर ज्यावेळेला पंडित नेहरूंच्या सानिध्यामध्ये आले त्यावेळेला त्यांचा तो विनयशीलपणा, त्यांचं ते काम करण्याची शैली पाहून पंडित नेहरू सुद्धा त्यांच्यावरती प्रभावित झाले. आणि ते पंडित नेहरूंनी लाल बहादूरना बोलावून घेतलं. आणि ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांना बरीच कामं ही करावी लागायची, पत्रव्यवहाराची बरीच कामं करावी लागायची. त्यावेळेला लाल बहादूरांचं जे काम आहे ते काम पाहून त्यांनी आपला पत्रव्यवहाराची संपूर्ण जबाबदारी लाल बहादूरांच्यावरती सोपवली. त्याच्यानंतर लाल बहादूर हे जे काँग्रेसचे महान नेते होते पुरुषोत्तम टंडन आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेला दोन आघाडीचे नेते होते काँग्रेसचे. हे जरी दोघं असले तरी दोघांच्यामध्ये साम्य सुद्धा होतं.
पुरुषोत्तम टंडन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये प्रचंड राष्ट्रप्रेम देशभक्ती भरपूर होती, तरी सुद्धा दोघांचे जे वैचारिक मतभेद होते ते वैचारिक मतभेद असे होते की पुरुषोत्तम टंडन हे पूर्णतः हिंदुत्ववादी होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते त्यांचं शिक्षण वगैरे सगळं बाहेर झाल्यामुळे पाश्चिमात्याचा थोडा प्रभाव होता आणि धर्मनिरपेक्षा याच्यावरती त्यांचा विश्वास होता. तर या दोघांचे विचार म्हणजे दोघांचे जरी मतभेद असले तरी दोघांचं सुद्धा राष्ट्रप्रेम एकच होतं आणि यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचं काम लाल बहादूरनी केलेलं आहे. ज्यावेळेला बऱ्याच वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे पुरुषोत्तम टंडन यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचे, त्यावेळेला त्यांना त्यानिमित्तानं काही वेळेला पत्र वगैरे लिहायचं असेल तर तो मसुदा लाल बहादूर शास्त्रीच करायचे आणि ते पत्र ज्यावेळेला पुरुषोत्तम टंडनला मिळायचं त्यावेळेला पुन्हा ते पत्र तयार करण्यासाठी ते लाल बहादूरनाच सांगायचे. तर अशा प्रकारे या दोन महान नेत्यांचा सुद्धा लाल बहादूर यांच्यावरती प्रचंड विश्वास होता, कारण लाल बहादूर हे पंडितजींच्या जवळचे आहेत आणि त्यांचा पूर्ण विश्वास आहे टंडनला सुद्धा माहिती होतं आणि टंडनच्या जवळचे आहेत हे पंडित नेहरूंना सुद्धा माहिती होतं. परंतु याच्यातून लाल बहादूरला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि याचा फायदा त्यांना असा झाला ज्या वेळेला देशामध्ये आसाममध्ये ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला समझोता घडवण्यासाठी लाल बहादूरनाच पाठवण्यात आलं. ज्यावेळेला काश्मीरमध्ये दंगल उसळली त्यावेळेला सुद्धा तिथं समेट घडवून आणण्यासाठी शास्त्रींनाच पाठवण्यात आलं. तर अशा प्रकारे शास्त्रीजींच्यावरती काँग्रेसची मोठी जबाबदारी येऊन टेकली. ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी पूर्ण सरचिटणीस पदाची जी जबाबदारी आहे ती लाल बहादूर शास्त्रींच्यावरती दिली आणि या दरम्यान म्हणजे 1930 ते 1945 या कालावधीमध्ये म्हणजे आंदोलनात भाग घेतल्यामुळे लाल बहादूर शास्त्रींना जवळजवळ 7 वेळा तुरुंगवास भोगावा लागला आणि हा तुरुंगवास भोगत असताना त्यांना 2 वेळा पॅरोल सुद्धा मिळाला होता. तो पॅरोल त्यांची मुलगी आजारी असताना आणि मुलगा टायफॉइडने आजारी असताना, पण याचा सुद्धा त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही. मुलीला पाहण्यासाठी ज्यावेळेला त्यांना पॅरोल मिळाला त्या दिवशी ते घरी पोहोचले, त्या दिवशी त्यांची मुलीचं निधन झालं. पुन्हा अशा परिस्थितीत सुद्धा ते तुरुंगामध्ये जाऊन हजर झाले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मुलाला टायफॉइड झाला त्यावेळेला त्यांची खरी गरज या ठिकाणी होती, परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांना तिकडं जाणं गरजेचं होतं. म्हणजे कुटुंब की देश याच्यामध्ये शास्त्रीजींनी जास्तीत जास्त जे योगदान दिलेलं आहे ते देशासाठी दिलेलं आहे या प्रसंगावरून सुद्धा दिसून येते. त्याच्यानंतर 1946 साली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी शास्त्रीजींची नेमणूक झाली आणि त्या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांची पूर्ण जबाबदारी शास्त्रीजींच्यावरती होती आणि शास्त्रीजींनी त्याप्रमाणे भरपूर कष्ट घेतले आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळेला गोविंद वल्लभ पंत हे मुख्यमंत्री झाले आणि वाहतूक मंत्री म्हणून शास्त्रीजींची नेमणूक करण्यात आली. शास्त्रीजींचं पहिलं मंत्रिपद होतं. त्याच्यानंतर 1951-52च्या ज्यावेळेला सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी लाल बहादूर यांच्यावरती सोपवली. लाल बहादूरने ती व्यवस्थितरित्या पार पाडली. एक स्वच्छ नेता देशासमोर उभं केल्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आणि काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि ज्यावेळेला सत्ता स्थापन करायची होती त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आपल्याला सर्वांना माहितच आहे. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंना लाल बहादूर शास्त्रींना कॅबिनेटमध्ये घ्यायचं होतं, परंतु लाल बहादूर शास्त्री त्यावेळेला निवडणूक लढवलेली नव्हती. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधीच त्यांची सोय करून ठेवली होती की राज्यसभेवरती त्यांना निवडून येण्याची आधीच तयारी केली होती. त्यामुळे ते राज्यसभेवरती निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं. पण ज्यावेळेला त्यांना रेल्वे मंत्रिपद मिळालं त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून ज्यावेळेला म्हणजे रेल्वेचा अपघात झाला त्यावेळेची नैतिक जबाबदारी समजून त्यांनी घेऊन त्यांनी आपला राजीनामा दिला होता. परंतु पहिल्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो राजीनामा नाकारला होता, कारण थेट रेल्वे मंत्र्यांचा याच्याशी काही एक संबंध नसतो अशी समजूत सुद्धा त्यांनी काढली होती. परंतु त्याच दरम्यान पुन्हा एक मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 144 लोक दगावले. त्यावेळेला शास्त्रीजींनी आपली नैतिक जबाबदारी समजून पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यावेळेला
शास्त्रींच्या आग्रहास्तव तो पंडित जवाहरलाल नेहरूंना राजीनामा स्वीकारावा लागला. परंतु ज्यावेळेला त्यांनी राजीनामा स्वीकारला त्यावेळेला सुद्धा त्यांनी शास्त्रीजींचं कौतुकच केलेलं आहे की असा नेता आणि असं कार्य करणारा कार्यकर्ता आपल्या काँग्रेस पक्षामध्ये आहे ही आपल्याला अभिमानच आहे. अशा प्रकारचे त्यावेळेला उद्गार काढले होते आणि ते उद्गार नंतर सुद्धा शास्त्रींनी बऱ्याच प्रमाणात सत्य ठरविले. 1952 नंतर त्यांना अनेक पदं सुद्धा मिळाली. गृहमंत्रीपद मिळालं, वाणिज्य उद्योग ही मंत्रिपदं मिळाली. त्याच्यानंतर 1957ची निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला सुद्धा पुन्हा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी शास्त्रीजींच्याकडेच आली आणि त्यावेळेला सुद्धा शास्त्रीजींनी संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन त्यावेळेला सुद्धा काँग्रेसला बहुमत मिळवून दिलं. आणि यावेळेला मात्र लालबहादूर शास्त्रींनी निवडणूक लढवलेली होती, परंतु काँग्रेसच्या कामाच्या ओझ्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघात फार कमी वेळ जावं लागलं. तरी सुद्धा लोकांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं होतं आणि त्यावेळेला पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. अशा प्रकारे लालबहादूर शास्त्रींनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्त्वाची खाती तसंच बिन खात्याचं मंत्रिपद सुद्धा त्यांनी पाहिलेलं होतं. बिन मंत्र्याचं खातं म्हणजे काय तर ते पंडित नेहरूंच्याकडे ती खाती असायची आणि त्याच्यामध्ये मदतनीस म्हणून शास्त्री असायचे. ती अशी खाती सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंची जी खाती होती ती सुद्धा त्यांनी बरीच सांभाळलेली आहे. आणखी पंडित जवाहरलाल नेहरूंना ते इतके जवळचे होते की काही वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या कौटुंबिक ह्याच्यासाठी सुद्धा त्यांचा सल्ला घेत होते. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंची बहीण आपल्याला सर्वांना माहिती आहे विजयालक्ष्मी पंडित आणि त्यांची कन्या सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्या दोघींच्या मध्ये फारसं जमत नव्हतं, परंतु त्यांच्यामध्ये दिलजमाई करायचं काम लालबहादूरनीच केलेलं आहे असं स्वतः पंडित नेहरूंनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे लालबहादूर शास्त्रींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलाच होता. ज्यावेळेला 1964 मध्ये म्हणजे 27 मे 1964 रोजी ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंना तीव्र हृदयाचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या की आता पंतप्रधान कोणाला करायचं. पण त्यावेळेला काँग्रेसचे सच्चे नेते जे होते के कामराज यांनी आघाडी घेतली आणि त्यांनी शास्त्रीजींचं नाव सुचवलं आणि शास्त्रीजींच्या नावाला जवळजवळ सर्व काँग्रेसी नेत्यांचा पाठिंबा होता आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर दुसरे पंतप्रधान झाले ते लालबहादूर शास्त्री. आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजे याच्या आधी सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1962 मध्ये ज्यावेळेला चीननं हल्ला केला भारतावरती त्यावेळेला सुद्धा शास्त्रीजींचं कार्य आपल्याला सर्वांना माहितच आहे, त्यामुळे मी मुद्दा इथं घेतलेलं नाही. त्याच वेळेला त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती आणि शेतकऱ्यांचं सुद्धा आणि सैनिकांचं सुद्धा मनोधैर्य वाढवण्याचं काम शास्त्रीजींनी केलं होतं. आणि ज्यावेळेला पाकिस्ताननं भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेला सुद्धा शास्त्रीजींनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि तो आला परतावून लावला. आणि ज्यावेळेला दोन्ही जागतिक दबाव ज्यावेळेला वाढला त्यावेळेला भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब आणि लालबहादूर शास्त्री हे ताश्कंदला गेले आणि त्या ठिकाणी दोन्ही देशांच्या मध्ये जो करार झाला त्या करारावर त्यांनी सह्या सुद्धा केल्या. परंतु ते ताश्कंद याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्यावेळेला शास्त्रीजींचं निधन झालं त्यावेळी त्यांच्याजवळ स्वतःचं घर नव्हतं, पैसे अडका काही नव्हतं, जमिनी अडकी काही नव्हतं, बँकेत फारशी रक्कम नव्हती, किंबहुना कुटुंबाच्या वापरासाठी घेतलेली जी कारगाडी होती त्याचे सुद्धा हप्ते फिटायचे होते. असा हा निस्वार्थी पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आणि आपलं त्यांच्या या कार्याला मी सलाम करून इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या भाषणात खूप छान माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा सरांचा धन्यवाद. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व लालबहादूर शास्त्रींचे होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. भारताचे ते दुसरे पंतप्रधान होण्याआधी 1956 मध्ये तमिळनाडू येथे झालेल्या रेल्वे अपघातात 142 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. इतकी नैतिकता त्यांच्यात होती. गरिबीचे चटके सोसलेल्या शास्त्रीजींनी त्यांचे जुने कपडे कधीच टाकू दिले नाही. जुन्या कपड्यापासून ते हात रुमाल बनवून घ्यायचे. पंतप्रधान पदावर असताना देखील शास्त्रीजींनी कधी त्यांच्या पत्नीसाठी महागडी साडी खरेदी केली नाही. एकदा एका व्यापाऱ्यानं त्यांना एक महागडी साडी भेट म्हणून देऊ केली, मात्र शास्त्रीजींनी ती स्वीकारली नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात सरकारकडून शास्त्रीजींच्या घरात एक कूलर बसवण्यात आला होता. मात्र नको त्या सवयी लागतील म्हणून त्यांनी तो परत पाठवला. पंतप्रधानपदी असतानाही शास्त्रीजींचे पाय जमिनीवरच होते. त्यांनी कधीच सरकारी गाडीतनं प्रवास केला नाही. साधेपणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसानच्या मंत्रानं सारा देश भारावून गेला होता. साधेपणा आणि मानवतावादी दृष्टिकोनानं त्यांनी लोकांची मने जिंकली. तर असे होते लाल बहादूर शास्त्रीजी. तर आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले श्री नारायण उडकेकर सर यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांच्या शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा इकडचा औपचारिक कार्यक्रम हा संपला असं मी जाहीर करतो आणि पुढील सत्र BM परिसराकडे सुपूर्द करतो. शिक्षिका शीतलताई, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर DS चौगले सर, प्राथमिक विभाग प्रमुख प्रसाद सावंत सर, ज्योती कॉलेजचे प्राध्यापक सुरेश पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मित्र, तुम्हा सर्वांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि जगाला अहिंसेचा मार्ग दाखविणारा महान पुरुष, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनापती, काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रे विणणारा 20व्या शतकातील कबीर म्हणजेच आपल्या सर्वांचे बापूजी, त्यांचीच 151वी जयंती आपण आज साजरी करत आहोत. पंचा नेसणाऱ्या आणि पायामध्ये खडावा घालणाऱ्या या माणसाने ना कधी कोणते उच्च राजकीय किंवा शासकीय पद भूषविले, ना ते कधी कोणत्या लष्करी दलाच्या प्रमुखपदी होते. त्यांनी आपला व्यवसाय सोडून दिला होता आणि कोणतीही संपत्ती जमवली नव्हती. पण त्यांच्या अंत्यविधीसाठी जगातील निम्म्याहून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या गांधी जयंतीच्या निमित्ताने बापूंच्या अभूतपूर्व विचारांचा शोध घ्यावा, त्यांच्या प्रचंड कार्याची ओळख करून घ्यावी म्हणून आज हे छोटेखानी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक I.V. मोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. उपस्थित सर्वांना नमस्कार. आताच आपलं पहिलं सत्र झालेलं आहे. आता दुसऱ्या सत्राला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर व्यासपीठावर उपस्थित जे 4 मान्यवर आहेत सहभागी शिक्षक आपले परिवारातीलच आहेत, ज्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर DS चौगले सर, प्राध्यापक सुरेश पाटील सर, शीतलताई आणि प्रसाद सावंत सर. तर या चौघांच्याकडे आजची जबाबदारी दिलेली आहे. तर या 4 पाहुण्यांची थोडक्यात ओळख, आता याच्यातले 2 तर आपले परिवारातीलच आहेत, पण 2 जण जे आहेत ते त्यांची थोडक्यात ओळख आणि या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करून देण्यासाठी मी उभा आहे. तर आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती आहे. खर तर दरवर्षी आपण साधेपणाने असे ना का 2 ऑक्टोबर गांधी जयंती साजरी करतोच, पण 4 दिवसापूर्वी असा एक विचार झाला की या निमित्तानं आपण जे या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळखंडामध्ये एका वेगळ्या मानसिकतेमध्ये आहोत, दडपणाखाली आहोत. या गांधी विचारसरणीच्या अनुषंगानं थोडंसं त्या डिप्रेशन मधून बाहेर यावं आणि एक वेगळा कार्यक्रम घ्यावा. जसं गेली 4 महिने होता येईल तेवढे वेगळे कार्यक्रम शिक्षकांच्या मध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. याचं एकमेव कारण आहे की कोरोनाचा विचार थोडासा बाजूला ठेवून एका वेगळ्या विचारसरणीमध्ये आपण राहावं आणि थोडंसं वेगळा विचार करावा. आणि याच वेगळ्या विचारसरणीच्या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रमाचा घाट आम्ही घातलेला आहे, ज्यामध्ये विचार करत असताना असा मी विचार केला की गांधीजींच्यावरती बोलत असताना आता गांधीजी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण गांधीजींचे पैलू मात्र वेगवेगळे आहेत आणि हे पैलू प्रत्येकाला समजले पाहिजेत किंवा त्या पैलूला धरून आपण विचार केला पाहिजे. म्हणून 4 मान्यवरांना आम्ही 4 विषय वेगळे दिलेले आहेत की जसं डॉक्टर DS चौगले सर हे मानवतावादी गांधी या विषयावरती बोलणार आहे. प्राध्यापक सुरेश पाटील सर हे गांधीजींचे शिक्षण विषयक विचार याच्यावरती बोलणार आहे. प्रसाद सावंत सरांना बहुजनवादी गांधी या विषयाला धरून बोलण्याची आम्ही विनंती केलेली आहे. तर शीतलताई या सत्याग्रह म्हणजे गांधीजींचे सत्याग्रह आणि गांधीजींची ग्राम स्वराज्याची संकल्पना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, तर या विषयाला धरून शीतलताई बोलणार आहेत. तर अधिक वेळ न घेता इतकंच मी प्रास्ताविकाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा 4 विषयाची मांडणी या ठिकाणी होणार आहे. तर या चर्चासत्रामध्ये
तुम्हा सर्वांचं आणि मान्यवरांचं मी स्वागत करतो. यानंतर किमान दोघांची ओळख करून देणं महत्त्वाचं आहे. एक तर डॉक्टर DS चौगुले सर, खरं तर यांचा आणि आमचा संबंध 6 वर्षापूर्वी आला होता, ज्यावेळी आम्ही अतुल पेठे सरांचं सत्यशोधक नाटक ज्यावेळी शाळेतर्फे आपण घेतलं होतं, तर त्या नाटकाच्या निमित्ताने DS चौगुले सरांचा आणि शाळेचा संबंध आला की त्या सत्यशोधक नाटकाचं त्यांनी कन्नडमध्ये भाषांतर केलं आणि त्या कन्नड भाषांतरित केलेल्या सत्यशोधक नाटकाचे प्रयोग त्यांनी अखंड कर्नाटकामध्ये घेतले आणि आम्ही त्याच्यातला एक प्रयोग इथे बेळगावला जो झाला तो बघायला गेलो होतो. तेव्हापासून DS चौगुले सरांचा आणि आमचा संबंध आहे. तर DS चौगुले सर हे म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे प्राध्यापकी पेशा जरी त्यांनी स्वीकारलेला असला तरी त्याच्या पलीकडे DS चौगुले सरांचं व्यक्तिमत्व आहे. एक तर कन्नड विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध आहे, पण कन्नड विषयाचे गाढे अभ्यासक जरी असले तरी मराठीवर त्यांचं प्रभुत्व आहे. म्हणजे मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषा त्यांना चांगल्या ज्ञात आहेत आणि मराठी भाषेमध्ये त्यांनी अनेक कथासंग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. म्हणजे जरी BK कॉलेजमध्ये कन्नड विषय शिकवत असले, कन्नड साहित्य शिकवत असले तरी मराठी भाषेमध्ये त्यांनी अनेक कथासंग्रह लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध सुद्धा केलेले आहेत. त्यांच्याच एका कथासंग्रहातला भाग राणी चन्नम्मा विद्यापीठाने त्यांचा अभ्यासक्रमामध्ये एक भाग लावलेला होता, त्यामुळे ती अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. शिक्षक पेशा जोपासत असताना त्यांना चित्रकलेची सुद्धा खूप मोठी आवड आहे. DS चौगुले सरांचे जे चित्र जे आहे त्याचं काय म्हणतो की आपण प्रदर्शन भरवलं जातं आणि ते विक्री केलं जातं, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रकलेचाही त्यांना शौक आहे. ते आवडीनं चित्रकला त्यांनी जोपासलेली आहे. म्हणजे नाटक क्षेत्र असो, चित्रकला असो, व्याख्याता असेल किंवा कथासंग्रह असेल, अशा अनेक गोष्टींचे म्हणजे काय म्हणतो की वलय त्यांच्या आजूबाजूला असलेले आपल्याला दिसतात. त्याबरोबरच प्रजावाणी हे जे आपलं कन्नड वर्तमानपत्र आहे, या कन्नड वर्तमानपत्रांमध्ये ते नेहमी लेख लिहित असतात आणि जे लेख लिहितात ते अतिशय वैचारिक लेवलचे असतात. म्हणजे नुसतंच लिहिणं असं नाही, तर त्या आपल्या लेखामधून काहीतरी एक वेगळा विचार समाजापर्यंत गेला पाहिजे याचा त्यांनी कटाक्षानं विचार करतात. आणि एकदा तर प्रजावाणीमध्ये त्यांनी जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये आपल्या शाळेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता की बेळगाव परिसरामध्ये मराठी माध्यमाची एक शाळा आहे जी वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवते, ज्याचा इतरांनी आदर्श घ्यावा याचा उल्लेख सुद्धा सरांनी एका लेखामध्ये केलेला होता. तर असं वेगळं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. तर मी शाळेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि गजानन सावंत सरांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर दुसरे जे वक्ते आहेत ते प्राध्यापक सुरेश पाटील सर. तर आपल्या ज्योती कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. मराठीचे अभ्यासक सुद्धा आहेत की ज्यांनी वाळवी नावाची कादंबरी त्यांनी प्रसिद्ध केलेली होती, त्यामुळे साहित्याची जाण त्यांनाही आहे. तर आता सध्या म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आपल्या शाळा सुधारणा समितीमध्ये सदस्य म्हणून सुद्धा त्यांची आम्ही निवड केलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे गेल्या 12 वर्षापूर्वीपासून मी बघतोय की SY पाटील पुरोगामी सेवा दलामध्ये सुद्धा ते कार्यरत असलेले दिसतात. म्हणजे पुरोगामी विचारसरणी जोपासून त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे प्राध्यापक सुरेश पाटील सर यांची बाकीची ओळख तुम्हाला आहेच, तर एवढीच ओळख त्यांची सांगतो. गजानन सावंत सरांना विनंती करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. यानंतर 2 जे वक्ते आहेत ते आपल्यामधलेच आहेत. प्रसाद सावंत सर यांच्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि दुसऱ्या आपल्या आहेत त्या शीतलताई. तर या दोघांचेही सावंत सरांना मी विनंती करतो की यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत करावं. तर असे 4 मान्यवर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुन्हा एकदा शाळेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख हा भाग थांबवतो. धन्यवाद मोरे सर. यानंतर बोलूया पुढील कार्यक्रमाकडे. गांधीजींची मानवतावादी विचारसरणी त्यांच्या राजकीय कार्याचा विचारांचा पाया होता. ते म्हणत, फिरोजशाह मेहता मला हिमालयासारखे, लोकमान्य टिळक सागरासारखे आणि नामदार गोखले गंगेसारखे वाटले आणि मी या गंगेच्या प्रवाहात मिसळलो.
सर्वात मिसळून राहणाऱ्या गांधींचा मानवतावादी दृष्टिकोन मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे कन्नडचे प्राध्यापक, साहित्यिक, नाटककार, चित्रकार, पत्रकार, विविध पुरस्कारांचे मानकरी डॉक्टर DS चौगले सरांना. त्यांचा विषय आहे गांधीजींचा मानवतावादी दृष्टिकोन. नमस्कार. होळकर सर मला एक दिवस 2-4 दिवस पूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून सांगितले की तुम्ही असे गांधी जयंती संदर्भात कन्नडमध्ये बोला. मराठीमध्ये आपले प्राध्यापक सुरेश पाटील बोलतील आणि तुम्ही कन्नडमध्ये बोला. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಕನ್ನಡ ತಿಳಿತದೆ ಅಂತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲೆಲ್ಲಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಅಥವಾ ಗ್ರಹಿಕೆಗೆ ತೊಂದರೆ ಆದರೆ ಮರಾಠಿಗೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಬರ್ತಿರ್ತೀನಿ. भाषा हे सवयीने आम्हाला अवगत होत असते. म्हणूनच कन्नड तुम्ही अवगत करून घ्या आणि सवय करून घ्या या अर्थाने मी आपल्याशी थोडासा कन्नडमध्ये सुद्धा बोलण्याची प्रयत्न करतो. कन्नड रंगभूमीमध्ये गांधीजीवर कोणीतरी नाटक लिहिले असेल तर मी एकटाच आहे. 2 अनुवाद मराठीतलं आणि एक माझं स्वतःची स्वतंत्र नाटक. एक अनुवाद नाटक गांधी विरुद्ध गांधी, त्याची मूळ कादंबरी गुजराती आहे. प्रकाशानो पडछायो त्याचं नाव. प्रकाशाची सावली म्हणून कोणतरी भागवत असं मला जरा आठवत नाही, त्यांनी मराठीत कादंबरी अनुवाद केलं आणि त्याचं अजित दळवीने मराठीत अडॉप्ट केले. मी ते कन्नडमध्ये अडॉप्ट केलं आणि वन ऑफ दी बेस्ट रेपर्टरी इन इंडिया, भारतातील एक अद्भुत रेपर्टरी म्हैसूरमध्ये आहे. रंगायन, BV कारंत, तुम्ही फार मोठे भारतातलं दिग्गज एक दिग्दर्शक. NSD ते डायरेक्टर होते आणि हे नासिरुद्दीन शाह, जे काही त्या काळातले जे अन्नू कपूर, हे सगळं मंडळी त्यांच्या शिष्य आहेत. त्यांनी सुरू केलेल्या रंगायनमध्ये ते नाटक आत्तापर्यंत 22 वर्ष सुरू आहे अजून सुद्धा. परवा लॉकडाऊन संदर्भात ते 15 मार्चला परत त्याचा प्रयोग होता. मला परत त्या म्हटले होते, पण मी बरेचदा भेटलो आणि ते नाटक इतकं त्या 98 मध्ये त्याचं हे झालं की मी बरेच एक रात्रभर स्टार झालो. 1 नाईट बिकम स्टार नाटकातला. त्यानंतर गांधी आंबेडकर लिहिलं ते प्रेमानंद गजवी यांचे ते वैचारिक नाटक, पुण्या फॅक्टवरती असलेले वैचारिक नाटक आणि त्याचं नटना म्हणून एक टीम आहे म्हैसूरमध्ये, प्रोफेशनल टीम. ते 124 प्रयोग झालेले आहेत त्याचं आतापर्यंत. ते 2009-10ला सुरू झालं असेल. परत कस्तुरबा नाटक मी स्वतःचे लिहिलं आणि ते म्हैसूर जेलमध्ये असलेले कैद्यांनी प्रयोग केले. आमच्यात एक थिएटरवर अभ्यास करत असेल तर कारागृह रंगभूमी हे अभ्यास करणे इतकं मोठ्या प्रमाणात काम झालेले आहे. एक हुलगप्प कट्टीमणी हा एक ग्रहस्थ आहे, तो रंगनिर्देशक, ऍक्टर सगळं आहे. तो गांधी विरुद्ध गांधीमध्ये पूर्वार्ध गांधी होत होता, आफ्रिकातलं गांधी रोल करत होता. अद्भुत ऍक्टर. तो जेलमध्ये कैद्यांची मन परिवर्तन करणे, ರಂಗಭೂಮಿಯಿಂದ ಮನೋಚಿಕಿತ್ಸೆ ಅಂತ ಅದರ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅದು.
तो ते 10व्या वर्षी त्यांचं ते तसं होता आणि त्याचं डॉक्युमेंटरी BBC लंडन मधून येऊन केलेलं आहे. तो करत असलेलं काम फार मानवीय काम. त्यांनी काय म्हटले की गिरीश कार्नाडचे तलेदंडा तुम्ही नवीन लिहिलेले कस्तुरबा आणि परत भीष्म सहानेची माधवी हे 3 नाटक मी करणार 10व्या वर्षी संदर्भात दशमानोत्सव. आणि हे कर्नाटकातील त्या कैद्यांना घेऊन बेळगाव पासून धारवाड, मंगळूरू, बेंगळुरू, मैसूर असं मी त्याचं संचार म्हणतो आम्ही कन्नडमध्ये टूर करणे. मग त्याचं हे हेतू काय होतं की बसवांना कळू दे तलदंडा कार्नाडांची नाटकामध्ये महामानवतावादी मध्ये आणि जेव्हा बुद्ध बसवांना गांधी आंबेडकर पर्यंत जातो आम्ही तो एक मानवतावादी माणूस गांधींचे त्यांचं गांधींचे जे काय करायचे ते करणारे एक वेगळं मंडळी आहे ते सोडावे ते करणार असते. तर त्या संदर्भात त्या कैद्यांना त्याला कैदी म्हणत नाहीत सर. ते आता जसं आता तुम्ही वेगवेगळ्या क्षौरिकना हजाम म्हणू शकत नाही तुम्ही. सविता समाजचे लोक असं म्हणायला पाहिजे. ट्रान्सजेंडरना हिजडा म्हणायचं नसतंय. मंगळमुखी तृतीय लिंगी म्हणाल तृतीयपंथी मराठीमध्ये म्हणतात. तसं कारागृह लोकांना जेव्हा नाटकं करण्याच्या संदर्भात एक असं केलं कारागृहवासी असं त्यांना हे करून आणि त्याचं बेळगाव प्रयोग झाला त्यावेळी टोटल मीडिया आला होता. आणि त्यात काय झालं काय होतं की महिला कैद्यांना घेता येत नव्हतं टेक्निकली. कारण म्हणजे तुम्ही कुठल्याही जेलमध्ये जावा महिला कैदींचे एक वेगळा हे असते भाग जवळ करत नाही. म्हणून एक कस्तुरबा करणारी एक स्त्री प्रोफेशनल बाहेरून आली होती आणि त्याचा प्रयोग त्यांनी केलं. आणि त्यात तुम्हाला एक सांगायचे डेक्कन हेराल्डमध्ये ऑल एडिशन एक न्यूज होता. रमेश म्हणून एक कैदी खून केलेल्या अपराधावर जन्मठेप शिक्षा त्याचं झालं. मग तो एकदम घाणेरडं बोलायचं आपलं सहकैदींच्या बरोबर कैद्यांच्या बरोबर घाणेरडं बोलायचं. बिडी ओढत होता शिव्या देत होता काय झाले. मग तो नाटकात आला. आणि नाटक हे शिबिर घेतात ना एकदम नाटक कोणी घेत नाही. डायरेक्टर पहिल्यांदा सुरू करतात योगा बरोबर व्यायाम एक्सरसाइज म्युझिक भजन गांधीजीचे भजन असू शकतोय वैष्णव असं वगैरे असं करत करत कला चित्रकला असं करत करत नाटकाची संगीताकडे जातात. मग असं करत असताना त्याच्याकडे त्याला बसवण्णाचे कॅरेक्टर दिलं आणि माझा कस्तुरबामध्ये त्याला गांधीचं कॅरेक्टर दिलं. आणि तो करत करत 3 महिन्यात इतकं बदल झाला. तो रमेश हे ऑन रेकॉर्ड आहे माझ्याकडे कटिंग सुद्धा आहे. तो शिव्या द्यायचं सोडून दिला. बिडी सिगरेट सोडला. नॉनव्हेज तर एक खा बाबा तो पण सोडून. गांधी खात नव्हता नॉनव्हेज. बसवण्णा काय खात होता काय सोडला. चप्पल घालायचं सोडला. इतकं परिणाम कॅरेक्टर मी म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये तो बसून ते डायलॉग बोलून इतकं पुण्यपुरुषांच्या कुठलं तरी एक शतकामध्ये जन्मणारे असलं पुण्यपुरुषांच्या मी कॅरेक्टर करत आहे. छे 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 मी अजून हे ऑन रेकॉर्ड. म्हणजे थिएटर इट्स अ थेरपी चिकित्सा. त्याचं किती मन परिवर्तन केलं. एक क्रिमिनल तो एज्युकेटेड होता. त्याला रमेशला विचारलं ए ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಯಪ್ಪ ಇದು ಏನು ಕೊಲೆ ಮಾಡಿದೆ ನೀನು ಥೋ ನಿನ್ನ ಸಾರ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಚುನಾವಣೆ ಸಾರ್ ಮೈಸೂರು ಕಡಲ ಭಾಷಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಾರಾಮಾರಿ ಆಯ್ತು. ಯಾರು ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು ನಾನು ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಯ್ತು ಸರ್ ಬಂದೆ ಒಳಗೆ असं. तर तो असं परिवर्तन झालं आणि ते
नाटक मला फार हे गेले आणि गांधीमुळे मी फार काय शिकलो म्हणजे स्थितप्रज्ञ व्हायचं. न्यूट्रल गांधी तसं कुणाला करू शकत नाही. साऊथ आफ्रिकापासून तो त्यांचा संघर्ष सुरू होता गांधीजींचे. ಕಪ್ಪು ವರ್ಣೀಯರಿಗೆ ಅವ್ರ ಮೇಲಾಗುವ ದೌರ್ಜನ್ಯಗಳನ್ನ स्वतः अनुभवलेले आहेत ते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रेन मधले ढकललेले ते. तेव्हापासून त्यांचं कसं आहे की आपल्यावर प्रयोग करून घेणारा माणूस तो, दुसऱ्यांचं नाही. सत्यशोधक सत्यान्वेषण आहे असं त्यांचं जे तुम्ही आत्मकथा सगळं भाषेमध्ये आहे त्यांचं. त्याच्यामध्ये ते त्यांचं तुम्ही वाचत गेला तर आपल्यावरच तो त्यांनी प्रयोग करून घेतो. तर जसं हरिलाल चूक केला तरी सुद्धा कुठेतरी आमचा संस्कार त्यांच्यावर त्याचे जे संस्कार आहेत कुठेतरी मी कस्तुरबा मी कुठेतरी चुकलेला आहे म्हणून असा वात्रट वाटतोय तो. म्हणून आपल्यावर आणि कस्तुरबांची फार मोठी भूमिका आहे गांधी महात्मा होण्याने पाठीमागे या संदर्भात. तर असं साऊथ आफ्रिकापासून भारतात येऊपर्यंत गांधीजी आपल्यावर प्रयोग करत करत कसा मानवीय मौल्य असं जे कन्नडमध्ये म्हणतो आम्ही ह्युमन व्हॅल्यूज जे म्हणतो ते कसं आपल्यामध्ये हे करून घेतले म्हणजे आपल्यामध्ये त्यांच्या अंगी ते त्यांचे विचार करून घेतले. तर मला आश्चर्य वाटेल आज सुद्धा बरेच कर्नाटकमध्ये तरी असं आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असू शकतोय, माझा मराठी मित्र सांगत असतात आहे, आंबेडकरवादी गांधींना शिवाय देत असतात. कधी कर्नाटकमध्ये फार आहे. गांधी आंबेडकर जेव्हा नाटक प्रयोग सुरू झाला तुमकूरमध्ये एक मोठा न्यूज झाला ते की गांधीजींचे आंबेडकर येऊन पुण्या फॅक्टवर गांधींना जरा वैचारिक हल्ला सुरू केले त्यावेळी प्रेक्षक मध्ये आंबेडकर जय वागले असं म्हणायला सुरू केलं. आणि जेव्हा गांधी मिस्टर आंबेडकर ನೀವು ಇನ್ನೂ ಹುಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ, ಹಾಗದಿಂದ ನಾನು ಹರಿಜನರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಚಡಪಡಿಸ್ತಿದ್ದೀನಿ असं गांधीजी म्हटल्यावर कोणी गांधीजीच्या बाजू घेऊन जयकार घातले नाही. इतकं आंबेडकरवादी गांधीजीवर तुटून पडणार आहे. पण परस्पर गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वैचारिक भेद असला तरी सुद्धा एक रिस्पेक्ट म्हणतो नाही का, परस्पर गौरव ಕೊಡುವುದು याला ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥದ್ದು. ಸೊ ಆ ಥರದ ನೆಲೆಯೊಳಗೆ ಬಾಪೂಜಿಗೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟು ಫ್ರೇಮ್ ಏನಿತ್ತು, ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಗಬೇಕು. ಒಂದ್ ಕಡೆ ಓದುವಾಗ ನನಗೆ ಸಿಕ್ತು ಒಂದು ರೆಫರೆನ್ಸ್, ಬಹುಶಃ ಟಿಳಕರ ಕಡೆಗೆ ಬಾಲಗಂಗಾಧರ ತಿಳಕ್ ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಒಬ್ಬರು ಆ ಕಾಲದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಇದ್ದವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ. आफ्रिकातून जस्ट ಬಂದಿರ್ತಾರೆ. आफ्रिका आलेले होते गांधीजी की भारतातलं आता हे स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात करण्याची थोडासा मग त्यांनी म्हणतात ಮಿಸ್ಟರ್ ಮೋಹನ್ದಾಸ್ ಕರಮ್ಚಂದ್ ಗಾಂಧಿ, ನೀವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಇವೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಒಮ್ಮೆ ಭಾರತದ ಸಂಚಾರ ಮಾಡಿ गोखले भारत परिभ्रमण करायचं म्हणजे भारत कळायला पाहिजे का ना. म्हणजे इतकं प्रत्येक गोष्टी आणि आश्रम संहिता त्यांचं म्हणजे कल्पना परिकल्पना कन्सेप्ट ते कसं होतं, ಎಲ್ಲವೂ ಎಲ್ಲರದ್ದು ಆದ್ರೂ ಯಾರ್ದೂ ಇಲ್ಲ. आश्रम मध्ये सर्वांचेच आहे आश्रम, पण कुणाचाही नाही. स्वतःवर
कठोर असं हे करून घेणार. तर त्यांचा मी आठवण करून घेत असताना काही उपक्रम असे लाभलेले आहेत. त्यांचं कोर्स तसं बरेच आहेत. त्यांना कोणतरी म्हणणार की बापू सतत किती तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढा करण्याची म्हणा, या जे तुम्ही बघत आहे त्यांच्या काळात सुद्धा हिंसा होत होते बरेच विषयावर. एक प्रसंग तरी असं असतं की कुठंतरी हिंसा झाले तर ते उपवास करत होते, सत्याग्रह. ते कुठलाही असो, नौखाली असो, बरेच जे ते प्रसंग आहेत ते. तुम्ही थोडासा विश्रांती तरी घ्या ना, असं कोणतरी त्यांच्या बरोबर असणार. त्यांच्या विश्रांतीचे परिकल्पना कसं होते की मानव कल्याण हाच माझं मूळ मुद्दा आहे. स्वातंत्र्य तरी देण्याची प्रयत्न आहेच, ते संघर्ष सुरूच आहे. तरी पण आमच्यात जे काही अंधश्रद्धा आहेत, आमच्यात जे काही चाललेले आहेत ते सुद्धा दूर करणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी मी विश्रांती घेणार. म्हणजे त्यांची विश्रांती घेणे हे कन्सेप्टच वेगळा आहे. ते बहुतेक आम्ही तुम्ही सुद्धा करू शकतो. मी जरा तसं करतो. नाटकं लिहायचं सोडून कथा लिहायला सुरू करतो. ते पण नको असेल तर डे टाइम पेंटिंग करतो, आनंद होतोय. एक ते फार मोठे माणूस असं तत्वज्ञानी म्हणलेले आहेत की कामामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा हे गांधीकडून शिकायला पाहिजे. पण स्विच ऑन टू म्हणजे कसं, विश्रांतीला कसं स्विच ऑन, विश्रांती कसं घेणे. त्यांनी काय म्हणतात, ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ವಿಶ್ರಾಂತಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಕೆಲಸದಿಂದ ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ನೆಗೆಯುವುದು, ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಚರಕದಿಂದ ನೂಲುವುದು ನನಗೆ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮದ ಧ್ಯಾನ ಇದ್ದಂತೆ. ಚರಕ ಚರಕ ಒಂದು ಇಂಥ ರೂಪಕ ಇದೆಯಲ್ಲ, ಮೆಟಫರ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇವತ್ತು ಭಾರತದ, ಇಂಡಿಯಾದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಮಹಿಳಾ ವರ್ಗ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಥ್ರೂ ದಿ ಚರಕ ಬಹಳ ಇದೆ. ಅವರದ್ದು ಹೊಸ ಪೀಳಿಗೆ म्हणजे नवीन पिढी या भारतात आता पुढे त्यांच्या हातात ह्या स्वातंत्र्यानंतर या त्यांची तरी स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष जगलेले आहे. तर त्यासाठी त्यांनी कसं होतं की युवा पिढी एखादी ह्या देश चालवण्याच्या संदर्भात आपल्या हाती काहीतरी घेणार असेल तर वेगवेगळे उपक्रम मध्ये युवा पिढीना या ग्रामीण भागातल्या लोकांना घ्या म्हणत होते. ते एक ग्रामस्वराज त्यांचा परिकल्पना इथे असलेली मंडळी बोलतीलच, पण काय म्हणजे ग्रामस्वराज्य हे त्यांचं जे इझम आहे, ते तत्व आहे, हे फार वेगळे. त्यातलं एक असं मी सांगू शकतो की आमच्या ग्रामीण भागात जे काही वेगवेगळे ते बलुतेदार म्हणतात वाटतं, ते म्हणजे काम करणारे, आता कुंभार, कंबार, हे कुशलकले म्हणतो ना, कौशल्य काय म्हणजे कुशलकले काही नंतर मराठी कुशलकले म्हणजे त्यात जास्त क्राफ्टमॅनशिप असतोय. तुम्ही करता की हे सगळं कुशलकलेमध्ये कधीही येऊ शकतात. ते हे जे ಕುಶಲಕಲೆ ಒಂದು ಪಾಠವಾಗಿ ನೀವು ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಕಲಿಸಿದರೆ
ಅದರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಜನರ ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆ ದೂರಾಗಬಹುದು. त्याच्याबरोबर शेती संदर्भात त्यांचा एक वेगळा ध्येय होता. ಕೃಷಿ ಮತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಕುಶಲಕಲೆಯಿಂದಲೂ ನೀವು ಪರಿಹರಿಸಬಹುದು. त्याचबरोबर तुम्ही एक वेगळं मी वाचलेल्या संदर्भातलं वेगवेगळं हे घेत आहे की ह्युमन रिसोर्स मुळे भारत समृद्ध झाला तर ह्या देशात शांती लावू शकतोय, भ्रातृत्व लावू शकतोय, एकामेकांना प्रेम करण्याची जी काही हे आहे, द्वेष न बाळगता जीवन जगण्याची हे एक ट्रेंड, एक संप्रदाय, एक परंपरा होऊ शकते असं त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे असं म्हणतात की 6 ತಿಂಗಳು म्हणजे 6 महिना कृषी कायक म्हणजे शेती कामाचे काम केले तर पुरुषांना जास्त कृषीमुळे रमत स्त्रियांना उद्योग स्वावलंबी होण्याची उद्योग लाभू शकतोय. त्यामुळे सब्जेक्ट म्हणून शिक्षण मध्ये सुद्धा तुम्ही सामील करा म्हणून त्यांनी त्यावेळेस सांगितले. मॉरल एज्युकेशन बद्दल भर दिले गेले त्यांनी की भारतात आज जे काही घडत आहे, रामांच्या नावावर जे काही हिंसात्मक हे होत असतोय, तुम्ही ऐकत असता, तुम्ही बघत असता, ते हे सगळं या देशात होऊ नये याची काळजी घेण्यासाठी एक ह्युमन व्हॅल्यूज जे काही म्हणतो ते बाळगून घेण्यासाठी त्यांनी आमच्या देशातले स्त्री पुरुष कामामध्ये रमत आणि हे काम एकटे करत असेल तरी सुद्धा त्याला एक सामुदायिक हे येण्याची गरज आहे म्हणत होते. सामुदायिकपणा म्हणून त्यांचं आश्रम परिकल्पना जे आहे, कन्सेप्ट आहे, ते त्यांचं प्रयोगशाळा होता. असं करण्याची म्हणजे ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನ, ಒಂದು ತತ್ವವನ್ನ ನಿರ್ಮಿತಿ ಮಾಡ್ತಾನಂದ್ರೆ ಅವನ ಹಿಂದುಗಡೆಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜೀವನಾನುಭವ ಇರ್ತದೆ. ಸಾಮಾಜಿಕ ಬದ್ಧತೆಯ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅನುಭವ ಕಟ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಿಂಗೆ ಮಾಡಿ ಇದರಿಂದ ಜನ ಎಲ್ಲ ಸುಖವಾಗಿರಬಹುದು ಅಂತ. ಹಿಂಗೆ सो ह्या अर्थाने त्यांनी स्त्रियांना आणि पुरुषांना ग्रामीण प्रदेशात कसं आपली वेळ गुंतवून घेणे याची त्यांनी काही असं हे देत होते. तसं म्हणजे तर गांधीजीबद्दल एक आरोप आहे की त्यांच्यावर आरोप करण्याची एक प्रयत्न करत असतात. गांधीजी हे यंत्र विरोधी होते का? नाही, हे यंत्र विरोधी आता 1926 असे 2026 इकडे तिकडे त्या काळात फार पॉप्युलर एक हे मशीन होता, शिलाई मशीन, सिंगर. स्त्रियांना ते सिंगर हे शिलाई मशीन आठवण असायलाच पाहिजे. मी तरी बघितले लहान असताना, आता कुठल्या कंपनी आहेत मला माहित नाही. ನಾನು ಯಂತ್ರ ವಿರೋಧಿ ಅಲ್ಲ, सिंगर ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರ ಎಂದರು ನುಡಿದಿರೇನು म्हणून विचारतात ते. त्यांचे जे कोणी पत्रकार प्रश्न विचारलेला असतोय ना त्यांना, ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಸಿಂಗರ್ ಮಷೀನು ಎಷ್ಟು ಚಂದ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯರ ಕೈಗೆ ಎಟಕುವ ಒಂದು ಸಾದಾ ಮಷೀನ್
ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಬಲ್ಲದು. ಆ ಕ್ರಾಂತಿಯಿಂದ ಇಡೀ ಮನುಕುಲ ಸಂತೋಷವಾಗಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ಬೋದು. ಸೋಷಿಯಲ್ ಹೆಲ್ತ್ ಏನು मराठीमध्ये सामाजिक आरोग्य म्हणजे स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य असं जे आम्ही जे म्हणतो, एकदा एकदम येत नाही ಕನ್ನಡದಿಂದ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡೋ ಕಷ್ಟ. ಬರೀ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಹಾಗೆ ಅದು ಹೋಗ್ತದೆ ಫ್ಲೋದಾಗೆ, ಸ್ವಿಚ್ ಆನ್ ಆಗಬೇಕಲ್ಲ. ನನ್ನ ಸಮಯ ಮುಗಿತ ಬಂದಿದೆ, 15 minutes to 20 minutes. ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಮುಂदालोचने ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ पुढचं ते कसं विचार केले. गांधीजी का मोठं असतात, काही लोक कसं बसवांना, गांधीजी, आंबेडकर, फुले, त्यांच्या काळात ज्यांनी आपलं हे मानवपूर्ण आरोग्यपूर्ण असायला पाहिजे हे विचार करत करत पुढचं दूरदृष्टी असतोय त्यांना. तर हे असं होते की सामान्य लोकांच्या हाती म्हणजे कॉस्टली न वाटणारे सिंगल मशीन एका काळी जे ग्रामीण प्रदेशमध्ये फार मोठे नवे शहर प्रदेशमध्ये सुद्धा ते लक्षांतर लोकांची जीवन विधान घेऊन जाण्यासाठी अहो बदकांना कट्टीಕೊಳ್ಳೋದು. लक्षांतर लोक एक मशीन. मी काही मग विरोधी आहे का यंत्राची असं त्याने. आमच्यात एक प्रसन्न म्हणून एक गांधीवादी थिएटर माणूस आहे, ते पण NSDचे हे होते, टीचर होते. इरफान खान त्याचे शिष्य मोठे मेले परवा. त्याने एक चळवळ केले, हे हात मागाचे, गांधीजींची चरका नोलू इदू अदू आथरदवलो. त्यांनी पण असंच एक चरक कन्सेप्टने स्त्रियांना स्वावलंबी करणारे मोठं ते हेडकोडमध्ये केलेलं हे गांधीजींचं प्रेरणा. त्यावेळी असं कुठे भारतामध्ये बरेच ठिकाणी माणसांची उन्नतीसाठी जे काही भारतात व्हायला पाहिजे या विचाराने त्यांनी केलेले आहे. तर शेवटकडे असं मी बोलतो की राम हा मानवतावादी होता की नाही असं एखादी विचार केला तर. कारण ते फार उशीर बसला आहे. तुम्ही सकाळी सेशन झालंय आणि आता मी पण थोडासा ಇಲ್ಲ ನಾನು व्हॅल्युएशन ಬೇರೆ होगಬೇಕು. म्हणून तर राम कसला होता, राम श्रीराम जे आहेत की रामचे अवतार तुम्हाला माहिती आहे आता बाहेर. आज रामाच्या नावावर हिंसाचार फार मोठ्या प्रमाणात होत आहे. राम कसला होता का, रामाची मानवतावाद कसला होता याच्या संदर्भात 2 उदाहरण देतो आणि मी जरा शेवट काहीतरी एक माझ्या नाटकात एक दृश्य तरी अभिनय करण्याचे प्रयत्न करतो. नाहीतर एक मराठी कविता आहे गांधीजीवर, ते तर वाचून 2 ऑप्शन्स आहेत. एक करतो तुमच्या परमिशन घेणार की हिटलर वाद तुम्हाला माहिती आहे आणि एखादी अनुभवत असेल सुद्धा माहित नाही. हिटलरच्या संदर्भात त्यांचं एक शब्द फार मानववादाची एक फिलिंग, एक संवेदना आमच्या मध्ये निर्मिती करायची आहे की हिटलर इतका रक्त सांडण्याची त्याचं जे रक्तपात तुम्हाला माहिती आहे. कित्येक लोकांना असं हिटलर मानतात. हिटलरची गोष्ट फार फार म्हणजे विकृत आहे. एक हिटलरची ह्याच्यामध्ये एक बाई होती, अगदी हाय हेंड वगैरे असं घेऊन ती येणार म्हणे आणि असं ते ज्यांना ते ह्याच्यामध्ये जाऊन जळायचं आहे, मारायचं आहे, शूट करायचं आहे, त्यांचं जीव उपयोग व्हायला पाहिजे
मरून आणि जिवंत गेल्यानंतर त्यांचं पण परत उपयोग करण्यासाठी ती असं 1 2 3 4 5 एक 10 आहे तसं 10च्या असं पाठीशी बघत जाते म्हणे ती आणि एका तरी कुठल्या एकावर असं बोट दाखवते. सगळ्यांनाच तरी शूट करतातच. त्याचं शूट केल्यानंतर त्याचं चर्म सोलून पर्स करून घेत होती म्हणे. हे मी वाचलेले आहे. तर असला हिटलरची जी रक्तपात होत या संदर्भात हिटलर हरसिद रक्तಕ್ಕೂ जगತ್ತಿನ नैतिक घनतेಗೂ मॉरल आहे ना त्याला एक घनತೆಗೆ ಏನಂತ ನೀವು ಸರ್ ಘನತೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಿಮಗೆ ಒಂದು ನಾನಿಲ್ಲ ನನಗೆ ಹೇಳ್ತೇನಪ್ಪ ಮರಾಠಿ ನನಗೆ ಕ್ಷಣ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇದೆ रिस्पेक्ट एक रिस्पेक्ट मोठा या तसं म्हणतोय की त्याच्याकडे रामकडे येऊन मी सांगतो ಹಿಟ್ಲರ್ ಬಗ್ಗೆ ಈ ಮಾತು ಬಹಳ ಮಾನವೀಯವಾಗಿದೆ. ಹಿಟ್ಲರ್ ಹರಿಸಿದ ರಕ್ತಕ್ಕೂ ಜಗತ್ತಿನ ನೈತಿಕ ಘನತೆಯನ್ನ ಒಂದು ಮುಳ್ಳು ಮನೆಯ ಕೊನೆಯಷ್ಟು ಕೂಡ ಏರಿಸಲಿಕ್ಕೆ साध्य ಇಲ್ಲ. जे मानवताची एक हे म्हणतो ना एक उच्च पातळी आहे ना ते कुठे तुम्ही हिटलरच्या संदर्भात तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याने जो रक्तपात केला जे मी जे काही प्रसंग सांगितलं इतकं क्रूरता असलेले संदर्भात ह्युमन व्हॅल्यूची कल्पना संकल्पना किती मोठा वाटतोय ना आम्हाला. ಆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಘನತೆ ಒಂದು ಮುರುಳಿ ಮನೆಯಷ್ಟು ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ರಾಮನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವ रक्तपात रामाचे नाव राम तसं नव्हतं. गांधीचे राम तसं नव्हताच. ಹಾಗೆ ರಾಮನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಹರಿದ ರಕ್ತಕ್ಕೂ ಈ ದೇಶದ ಘನತೆಯನ್ನ ಒಂದು ಸೂಜಿ ಮೊನೆಯಷ್ಟು ಕೂಡ ನಾವು ಏರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಥರದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಿದ್ದಾಗ गांधीजीची आठवण गांधीजीची व्हॅल्यूज ह्युमन व्हॅल्यूज किती आम्हाला आधार होतो. हे ते पकडावं आम्ही चालावं असं नाही. 25 मिनिट झालं मी संपवत होतो. आता सांगा माझं नाटकात मला आवडलेले एक दृश्य एनॅक्ट करू काय? मराठी गांधी बद्दलची कविता वाचू. एक प्रयत्न करतो. तर गांधीजींचे मोठा मुलगा हरिलाल पूर्णपणे एकदम बिघडलेला होता. जितकं गांधीजींचे नाव खराब करणे ते सर्व पातळीत ओलांडून गेला होता. दारू पेत होता, बाहेर जात होता, वेश्यांच्या घराकडे जात होता, लग्न झाले तरी सुद्धा. आणि एक ठक माणूस ठग माणूस त्याचं ऐकून देशातले गांधीजींचे नावावर बरेच लोकांकडून शेअर अमाऊंट शेअर मनी धोका दिलेला होता. असं ऐकिवात आणि मीडियामध्ये येणाऱ्या बातमीमुळे गांधीजी अस्वस्थ झाले होते. कस्तुरबा तरी आई कस तरी आई ती पण फार तिचं मन इतकं हे झालं होतं विद बद्दाडत म्हणते मला असं
ते दृश्य आहे. फार अप्रतिम अभिनय केलेले ते गांधी जगदीश मनेवार ते गृहस्थ अप्रतिम ऍक्टर. आणि कस्तुरबा करणारे प्रमिळा बेंगरे ते अजून सुद्धा त्यांना नाव सगळे घेतात कर्नाटकातले. ते सीन ते दोघे हे करतात आणि हे असं असलेले हरलालचे काहीतरी बातमी आलेलं असते आणि कस्तुरबा तिथं रडत चरकामध्ये विनत बसलेली आहे. फक्त तिच्यावर स्पॉटलाइट आहे. इकडे गांधीजी आपलं एक बसण्याची शैली आहे की तसं बसून आणि पुस्तक असते की असं ठेवलेले ह्याच्यामध्ये असं बसलेले आहे. तिकडे बघ दोघांच्यावर फक्त लाईट आहे. टोटल थिएटर पिन ड्रॉप सायन्स. त्याची ती असं हे करते या धागा तुटतोय परत हे करून परत असं 2-3दा धागा तुटल्यानंतर रडायला सुरू होतात. कस्तुरबा असं हे सगळं बघत असतात गांधीजी. ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ದಾರ ಯಾಕೆ ಹರಿತಿದೆ ಕಸ್ತೂರ್ಬಾ, ಲಕ್ಷ್ಯ ಇಲ್ಲೆನೆಂದು ಹರಿಲಾಲ ಅವನ ವಿಷಯದ ಏನಾದರೂ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ನೀನು ಹೀಗೆ ಎದೆಗುಂದಿ ಬಿಡುತ್ತಿ. ಅವನ ಸಂಸಾರ 30 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಿತ್ತು. ಈಗ 90 ರೂಪಾಯಿ ಕಳಿಸಿದ್ರು ಆ ಹರಿಲಾಲ ಮಹಾಶಯ ದೇಶದ ಜನರಿಂದ ಸೇರ್ನ ಹಣ ಎತ್ತಿ ವಂಚಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ನೋಡು, ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಪತ್ರ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಸ್ತೂರ್ಬಾಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಾಪುನ್ ಮೇಗ್ ಸಿಟ್ಟಿತ್ತು. ತನ್ನ ಮಗನ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಸಿಟ್ಟಿತ್ತು. ಇರ್ತದ ತಾಯಂದಿರಿಗೆ. ತಿರುಗಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ತಾ, ಹೌದು ಅವನು ನಿಮ್ಮ ಮಗನಿದ್ದಾನೆ, ಹುಟ್ಟಿನಿಂದ ಗಾಂಧಿ ಇದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೇನಾದರೂ ನೀವು ಮಾಡೋದು ಬೇಡವೇನು? ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ ಕಸ್ತೂರ್ಬಾ, ಎಲ್ಲವನ್ನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿ ರಾಜ್ಕೋಟ್ಗೂ ಹೋಗಿ ಅವನ ಚಿಕ್ಕಪ್ಪಂದಿರ ಹತ್ರ ಆಸ್ತಿಗಾಗಿ ತಂಟೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನಿನ್ನ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಯನ್ನ ಬರೆದುಕೊಡುವಂತ. ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ಮಗ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮತ್ತೆ ನೀವು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಬೆನ್ನಟ್ತೀರಿ. ಶಂಕರ್ಲಾಲ್ ಬ್ಯಾಂಕರ್ನನ್ನ, ವಲ್ಲಭಭಾಯಿ ಪಟೇಲ್ರನ್ನ ಸಹಪಂಕ್ತಿ ಭೋಜನದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿಕೊಂಡು ಬಾಯಿ ಹರಿದು ಹೋಗುವ ಹಾಗೆ ಹೊಗಳ್ತೀರಿ. ಆ ಚಾಟಿ ಇಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ನಾಲಿಗೆ ಮೇಲಿದೆ. ಸಿಟ್ಟಿಂದ ಸ್ಫೋಟಗೊಳ್ತಾಳೆ. ಗಾಂಧೀಜಿ ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ, ನ್ಯೂಟ್ರಲ್ ಆಗಿರ್ತಿದ್ರು, ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞರಾಗಿರ್ತಿದ್ರು. ನನ್ನ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಆರಂಭದಲ್ಲಿ ನಾವು ಜೋರಾಗಿ ಗಂಡಂದಿರು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ವಾಡ್ಬಿಡ್ತ ನೀನು ಏನ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ ಸರ್ ಸ್ವಾಮಿ को अजून बरेच आहे, मी थोडासा एडिट करतो. हे माताडता इथे कस्तूरबा एवढंच ते इतकं रागावून सगळं बोललं तरी एवढंच हे माताडता इथे कस्तूरबा. म्हणजे तू काय बोलतोयस, तुझ्यावर ज्ञान आहे का तुझ्या याच्यावर, असंच बोलण्याचं. मी म्हणते त्यावेळी ನಾನು ಒಬ್ಬ ತಾಯಿ ಕಂಡ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ಮಹಾದೇವ ದೇಸಾಯಿಯಲ್ಲಿ ಮಗನನ್ನು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಮಹಾದೇವ ದೇಸಾಯಿ ಅವರ ಸಮಾಧಿ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಮಗನ
ಕಾಣುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ನೀವು ನುಂಗ್ತೀರಾ, ನನಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನೀವು ಬೇರೆ ಏನು ಮಾಡೋದು ಬೇಡ. ಆಷಾಢದ ಮೋಡದ ಹಾಗೆ ಹರಿವಿಕೊಂಡಿರುವಿರಿ, ಸಕಲ ಚರಾಚರವನ್ನ ಒದ್ದೆಗಳಿಸಿರುವಿರಿ. ಮಳೆಗರೆಯುವಾಗ ತುಸು ನನ್ನ ಮಗನ ಬಾಯಲ್ಲೂ 2 ಹನಿ ಬೀಳೋ ಹಾಗೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಅಲಕ್ಷಿತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गिरीश कार्नाड, डी.व्ही. कारत यांचे दाखले देत कन्नड नाट्य सृष्टीचा प्रवास, गांधी विचारामुळे कलाकारात झालेले आमूलाग्र बदल, कस्तुरबांचा मिळालेला पाठिंबा, हिटलरचा अत्याचार, अविश्रांत राबणारे गांधी, कामातच राम शोधणारे गांधी, आश्रमांच्या परिकल्पना, भावपूर्ण नाट्यप्रसंग सरांनी आम्हाला समजावून दिला. माणसे जोडण्याची अपूर्व अशी कला गांधींच्याकडे होती. त्यांचं संघटन कौशल्य थक्क करून टाकणारे होते. म्हणून संपूर्ण भारत त्यांच्या मागं होता. असाच मानवतावादी गांधींचा दृष्टिकोन सरांनी आपल्या विषयातून आम्हाला समजावून दिला. त्याबद्दल चौगले सर धन्यवाद करतो.